अध्यापनात संगणकाचा वापर. यूज ऑफ कम्प्युटर इन टीचिंग. प्राध्यापक डॉक्टर पिंगला हेमत धांडे. प्रास्ताविक. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अध्यापनाचे वातावरण बदलते. विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रवृत्त करणे हे अध्यापनाचे प्रमुख काम आहे. अध्यापनासाठी शिक्षकाला अधिक माहिती व संदर्भ हवे असतो. या सर्व माहितींचा साठा करून शिक्षकाला आवश्यक ती माहिती आवश्यक त्यावेळी उपलब्ध करून घेता येते. विशिष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्वरित माहिती मिळवून अध्यापनात बदल करता येतो. संगणकाचा अध्यापनात वापर केल्यामुळे हे सहज शक्य होते. यशस्वी अध्यापन करण्यासाठी अध्यापनात विविधता व नाविन्यता आणणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी एक उत्कृष्ट साधन म्हणून संगणकाचा अध्यापनात वापर केला जातो. अध्यापन कार्यामध्ये संगणक 2 प्रकाराने उपयुक्त ठरतो. त्यापैकी एक म्हणजे अनुदेशासाठी संगणकाची मदत, कम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन. आणि दुसरा प्रकार म्हणजे संगणक सहाय्यित अनुदेशन, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. अनुदेशनासाठी संगणकाची मदत. या प्रकारात संगणकाचा अनुदेशाच्या प्रस्तुतीकरणामध्ये प्रत्यक्ष संबंध येत नाही, तर शिक्षकाला संगणकाचा उपयोग मदतनीस म्हणून होतो. उदाहरणार्थ भूगोल विषयामध्ये विद्यार्थ्यांना भूकंप या घटकाचे अध्यापन करायचे असेल तर भूकंपाची कारणे, भूकंपाचे विध्वंस, परिणाम, भूकंपाची वेळी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या चित्रांचा अध्यापनात वापर करता येईल. संगणक हा शिक्षकाला संदर्भ कोशासारखा मदतनीस ठरतो. याशिवाय तो प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुतीकरणामध्ये देखील मदत करतो. संगणकाच्या या कार्यतंत्रालाच कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. संगणक सहाय्यित अनुदेशन किंवा अध्यापन. संगणक सहाय्यित अनुदेशनाचा सामान्य अर्थ पाहिला तर आपल्याला असे दिसून येते की अनुदेशन ज्यात संगणक बरोबर असेल अथवा संगणकाची मदत घेतली जात असेल तर त्यास संगणक सहाय्यित अनुदेशन म्हटले जाऊ शकते. या 3 शब्दाचे महत्त्व आहेत. पहिला संगणक, दुसरं सहाय्यित आणि तिसरं अनुदेशन. संगणकाची मदत घेतल्यामुळे संगणक, सहाय्यतेची मदत म्हणजे सहाय्यित आणि अनुदेशन म्हणजे शिक्षण. संगणक एक इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा उपकरण आहे. संगणक त्यांना दिलेल्या आज्ञा पाळून इनपुट घेणे, इनपुटवर प्रक्रिया करणे आणि माहिती तयार करणे ह्या गोष्टी करतात. सहाय्यताचा सरळ अर्थ आहे की बरोबर. तर अनुदेशन शब्दाचा 2 प्रकार विचारले जातात. पहिला आहे असे अनुदेशन जे शिक्षकांद्वारे दिले जाऊ शकते आणि दुसरं आहे असे अनुदेशन ज्यात शिक्षकाची भूमिका संगणकाद्वारा पार पाडली जाते. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या अंतर्गत ज्यात संगणक एका शिक्षकाची भूमिका करून विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीत व स्वयंप्रेरित आंतरक्रियांच्या माध्यमातून स्वयं अध्यापनाची संधी उपलब्ध करून देते त्या संगणक सहाय्यित अनुदेशन मानले जाते.
अध्यापन सामग्रीचे सादरीकरण करणे, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कृतीला प्रतिसाद देण्यासाठी संगणकाच्या कोणत्याही प्रकारचा वापर करणे यांच्याशी संगणक सहाय्यित अनुदेशनाचा संबंध आहे. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की संगणक सहाय्यित अनुदेशनाचे ध्येय अध्यापन हे आहे. त्यानंतर आपण व्याख्या. एव्हरेट 1955 यांच्यामध्ये कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन CAI is defined as the use of a computer and other associated technology with the intention of improving academic performance. संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणजे शैक्षणिक निष्पादनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने संगणक आणि अन्य संबंध तंत्रज्ञानाचा वापर करणे. ॲलेक्झांडर खान आणि मिल्स यांच्यामध्ये द आयडिया इज टू अचीव greater learning and attention than is possible with didactic instruction. Since the computer allows the student to interact at his or her pace and repeat as many times as needed to master the material. विचार असा आहे की अध्ययन आणि अवधान त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्राप्त केले जाते, जे पाठाचे अध्यापन म्हणजेच व्याख्यान केल्यामुळे शक्य आहे. संगणकामुळे विद्यार्थी आपल्या गतीने आंतरक्रिया करू शकते आणि सामग्रीवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी जितक्या वेळा गरज असेल तितक्या वेळा पुनरावृत्ती करू शकतो. तिसरा, जेव्हा संगणक प्रत्यक्षपणे अनुदेशन करताना वापरतात तेव्हा त्यास संगणक सहाय्यित अनुदेशन म्हणतात. अनुदेशन म्हणजे अपेक्षित अध्ययन घडवून आणणारे अध्यापन होय. म्हणूनच संगणक सहाय्यित अध्यापन असेही म्हणू शकतो. संगणक सहाय्यित अनुदेशन किंवा अध्यापनात 3 घटकांचा उपयोग करून ते यशस्वी होते. पहिला घटक आहे भौतिक घटक, फिजिकल कंपोनंट्स. बंडरसनच्या मते CAI कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन मध्ये पुढील 3 घटकांचा अध्यापनात वापर करून ते यशस्वीपणे पार पाडले जाते. ते घटक पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे हार्डवेअर, दुसरं सॉफ्टवेअर आणि तिसरा भौतिक घटक आहे कोर्सवेअर. हार्डवेअर घटक म्हणजे संगणक हार्डवेअर म्हणजेच यंत्रसामुग्री मध्ये संगणकाचे भौतिक, इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत यांत्रिक घटकांचा समावेश होतो. सॉफ्टवेअर कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन म्हणजे कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन संगणक आधारित शिक्षणामध्ये वातावरणात वापरलेले सॉफ्टवेअर 2 प्रकारचे असते. त्यामध्ये पहिला वितरण प्रणाली सॉफ्टवेअर, डिलिव्हरी सिस्टम सॉफ्टवेअर आणि संलेखन प्रणाली सॉफ्टवेअर, ॲथॉरायझिंग सिस्टम सॉफ्टवेअर. वितरण प्रणाली सॉफ्टवेअरमुळे अध्ययनकर्ता संगणकाशी जोडला जातो, तर संलेखन प्रणाली सॉफ्टवेअरमध्ये पाठ किंवा सामग्रीची रचना करण्यासाठी संगणकाबरोबर पाठ्यक्रम लेखक जोडला जातो. त्यानंतर तिसरं आहे पाठ्यसामग्री, कोर्सवेअर.
पाठ्यसामग्रीचा संबंध विद्यार्थ्यांना अशा प्रोग्राम्सशी आहे जे अध्ययनकर्त्याला अध्यापन प्रदान करते किंवा संचालन करते. याचा संबंध अशा प्रोग्रामशी आहे जे हस्तपुस्तिका म्हणजे हँडबुक आणि संपादन साधनापेक्षा वेगळी पाठ्यक्रम समजेल. संगणक साहित्य अन्वेषणाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन सहाय्यक अन्वेषणाचे उद्देश. पहिला उद्देश आहे विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविणे. दुसरा आहे संगणकाच्या सहाय्याने अध्ययन प्रक्रिया आनंददायी बनवणे. तिसरा संगणकाचा वापर केल्यामुळे अध्यापनात नाविन्य आणता येते. तसेच संगणकाच्या सहाय्याने अनेक प्रकारची कार्य अचूक वेगाने अधिक कुशलतेने व सातत्याने करता येते. याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण कर. चौथा उद्देश आहे नवनवीन व अद्ययावत ज्ञान स्वतः संगणकाच्या सहाय्याने मिळवण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. पाचवा संगणक हा शैक्षणिक साधन म्हणून वापरता येतो याची जाणीव निर्माण करणे. त्यानंतर संगणक सहाय्यित अन्वेषणाची कार्यपद्धती. संगणक सहाय्यित अन्वेषणाच्या कार्यपद्धतीत प्रामुख्याने शिक्षक, विद्यार्थी आणि संगणकाची भागीदारी असते. सर्वात प्रथम शिक्षक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यविषयावर विचार करून योग्य प्रोग्राम केलेला संगणक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. त्यानंतर विद्यार्थी संगणकात साठवून फीड केलेल्या प्रोग्रामनुसार विषयवस्तूचे अध्ययन संगणकाचा फलक म्हणजे कीबोर्ड तसेच मॉनिटरच्या माध्यमातून करतो. अध्ययनानंतर संगणक विद्यार्थ्यांना प्राप्त केलेल्या ज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी चाचणी टेस्ट देतो. जर विद्यार्थ्यांनी प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर त्याच्याबरोबर संगणक पुढची विषयवस्तू प्रस्तुत करतो. परंतु जर विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले असेल तर त्याच्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकतर संगणकाद्वारे योग्य सूचना दिल्या जातात किंवा प्रश्नांना सोडवून दाखवले. ही प्रक्रिया जोपर्यंत विद्यार्थी विषयवस्तूचे पूर्ण अध्ययन करत नाही तोपर्यंत चालत राहते. अशा प्रकारे संगणक विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची भूमिका पार पाडत असतो. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षक संगणकाद्वारे प्रस्तुत केलेल्या प्रगती रिपोर्टवर विद्यार्थ्यांशी विचार विनिमय करतो. आवश्यकता असल्यास शिक्षक स्वतः वेगळे मूल्यमापन सुद्धा करतो. अशा प्रकारे एका विषयवस्तूचे पूर्ण अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पुढील विषयाच्या अध्ययनास प्रारंभ केला जातो आणि या संपूर्ण कार्यपद्धतीला पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करतात. पहिला जे मध्ये स्थानीय शिक्षक, त्यानंतर प्रोग्राम केलेला संगणक, त्यानंतर विद्यार्थी असतात. संगणकावर विद्यार्थ्यांद्वारा अध्ययन होतो. त्यानंतर प्राप्त अध्ययनावर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांच्या उत्तराचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर चुकीचे उत्तर असल्यास सुधारण्याची प्रक्रिया आणि उत्तर बरोबर असल्यास पुढची विषयवस्तू. संगणक सहाय्यित अन्वेषणाची प्रक्रिया प्रोसेस ऑफ CAI कम्प्युटर ॲडेड इन्स्ट्रक्शन. अशा प्रकारे आपण संगणक सहाय्यित अन्वेषण आपण काय बघितले, व्याख्या बघितले. कम्प्युटर अध्यापन शिक्षणाच्या वापर याच्यामध्ये संगणक सहाय्यित अन्वेषणाची व्याख्या आणि भौतिक घटक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कोर्सवेअर घटक बघितले आणि उद्देश बघितले. संगणक सहाय्यित अन्वेषणाचे उद्देश आणि संगणक सहाय्यित अन्वेषणाची कार्यपद्धती सुद्धा आपण
बघितलेली. ठीक आहे.